तामिनी घाटातील हिडन वॉटरफॉल. पावसाळा सुरू झाला की तामिनी घाटाचं रूप बदलून जातं. प्रत्येक डोंगर हिरवा होतो, प्रत्येक ओढा तुडुंब भरून वाहतो आणि प्रत्येक वाट आपल्याला एक नवीन अनुभव देत असते. काही वर्षापूर्वी आम्ही तामिनी घाटात अशाच एका धबधब्याच्या शोधात निघालो होतो. सुरुवातीला वाट साधी वाटत होती, पण जसं जसं आम्ही जंगलाच्या आत जात होतो तसं तसं वातावरण बदलत गेलं. निसरडी माती, ओढे, खडकं, शेवाळ आणि सतत पडणारा पाऊस. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागत होतं. पण सह्याद्रीची एक गोष्ट नेहमीसारखीच असते, जितका प्रवास कठीण तितकाच शेवट सुंदर. आणि असं संपूर्ण साईडने आपल्याला शेवाळ बघायला मिळतं. ह्या झाडाझुडपाच्या वाटेतून पुढे गेल्यावर खरी अडचण सुरू झाली. समोर जवळजवळ 20 फुटाचा संपूर्ण घसरडा टप्पा होता. पावसामुळे माती आणि शेवाळ यामुळे वाट निसरडी झाली होती. पाय जर चुकला तर खाली घसरण्याची शक्यता जास्त होती. त्या क्षणी घाई करून काय उपयोग नव्हता. शांतपणे काळजी घेत हा टप्पा आम्ही पार करायचा ठरवला होता. समोर जोरात वाहणारं पाणी, खाली घसरले दगड आणि त्या क्षणी एक चुकीचं पाऊल महागात पडलं असतं. ट्रेकमध्ये कधी कधी ताकदीपेक्षा विश्वास जास्त महत्त्वाचा असतो. त्या निसरड्या वाटेवर मी दाद्यावर विश्वास ठेवला आणि दाद्याच्या त्या हातामुळे मी तो पुढचा टप्पा पार केला. त्या दिवशी मला समजलं, ट्रेक फक्त डोंगर जिंकण्याचा नसतो, तर सोबतच्या माणसांवर विश्वास ठेवण्याचाही असतो. वाट इतकी घसरडी होती की एकट्याने हा टप्पा पार करणं म्हणजे अशक्यच होतं. आणि जवळजवळ 3 तासानंतर तो क्षण आलाच. समोर उभा होता मिल्क बार वॉटरफॉल. वरून कोसळणारं पांढरशुभ्र पाणी, आजूबाजूला भयान अशी शांतता आणि त्या शांततेत हरवून जाणारा हा प्रत्यक्ष. अशा ठिकाणी फार काही बोलावं असं वाटत नाही, फक्त शांत उभं राहून निसर्ग अनुभवायचा असतो.